Recording in progress. हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण श्रीमद श्रीमद भगवद्गीता आपण अध्याय नंबर 16 मध्ये आहोत. लास्ट टाइम आपण श्लोक नंबर आय थिंक 7 ला थांबलो होतो. सॉरी, 7 ला थांबलो होतो. राईट. श्लोक नंबर 7 16.7. भगवंतांनी पहिले 3 श्लोकांमध्ये दैवी गुणांचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर तत्पश्चात दैवी गुणांचं 3 श्लोकांमध्ये वर्णन केल्यानंतर 4थ्या श्लोकामध्ये त्याने आसुरी गुणांचं वर्णन केलं. आणि मग 5व्या श्लोकात अर्जुनाला सांगितलं की तू दैवी आहेस, आसुरी नाही आहेस. राईट. आणि नंतर 6व्या श्लोकात सांगितलं पार्थ, या जगामध्ये दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. मग त्यातला पहिला श्लोक होता प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनान विदुरासुरा न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. सुचिरभूतपणा, सदाचार तसंच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. आपण याच्यामध्ये डिस्कस केलं होतं. प्रवृत्ती म्हणजे आसक्ती या जगामध्ये, सॉरी डू, आणि निवृत्ती म्हणजे डोंट्स, म्हणजे काय करावे आणि काय करू नये. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या. राईट. आपण बघितले होते डेफिनेशन्स त्याच्या, की आसुरी म्हणजे व्यक्ती आपल्या मानसिकतेने आसुरी असतो किंवा दैवी असतो. शरीराने 2 मोठे मोठे शिंग दिसणारे किंवा दात असणारा हा आसुरी आहे असं जरुरी नाहीये. मग जयदत्त महाराज म्हणतात की तुमचा दुकानदार पण आसुरी राक्षस असेल, तुमचा शेजारी राक्षस असेल, तुम्ही राक्षस असाल. राईट. आपल्या मानसिकतेद्वारे. त्यानंतर हे सांगितल्यावरती राईट एक मधली कॅटेगरी असते. या तात्पर्यामध्ये आपण डिस्कस करत राहिलो होतो. 2-3 पॉइंट डिस्कस करायचे. प्रभुपाद सेकंड पॅराग्राफ मध्ये लिहितात की ऍक्च्युली या पहिल्या पॅराग्राफ मध्ये सुद्धा दिलेलं आहे 7व्या श्लोकाच्या, मनुष्याने आंतरिक आणि बाह्य सूची दोघांचं लक्ष ठेवलं पाहिजे. आंतरिक सूची ही हरे कृष्ण महामंत्राच्या उच्चारणाने केली जाते आणि बाह्य सूची ही स्नान, दंतधवन, कपडे बदलणे इत्यादी गोष्टींद्वारे केली जाते. त्यानंतर सेकंड पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात आचरणाच्या बाबतीत विचार करायचा तर मनुष्य संहितेसारख्या अनेक संहिता मानव समाजाच्या आचरणाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. राईट. आज तक गायतही हिंदू लोक मनुष्य संहितेचं पालन करतात. राईट. तर कसं असतं की काही लोक हे कम्प्लिटली आसुरिक असतात आणि काही लोक हे कम्प्लिटली दैवी असतात. आणि याच्या मधली कॅटेगरी असते ज्याला आपण ट्रेनिंग दिली व्यवस्थित तर ते दैवी बनू शकतात, आणि जर त्यांना ट्रेनिंग नाही भेटली तर ते आसुरी बनतात. मधली कॅटेगरी. राईट. सो म्हणून आपण शास्त्र जेव्हा प्रोपेगेट करतो समाजामध्ये, राईट, शास्त्रांचं वितरण किंवा शास्त्रांचं पठण पाठन हे याकरता केलं जातं जेणेकरून ज्या लोकांची श्रद्धा आता मधल्या भागी आहे, ज्यांना आता समजा त्याने जर न्यूजपेपर वाचायला चालू केले किंवा जास्त टीव्ही मध्ये इकडे तिकडे बघायला चालू केलं, ते आसुरिक बनणार. यांना जर आपण सत्संग दिला, थोडाफार जरी सत्संग दिला, ते लोक दैवी बनू शकतात. थोडा धक्का या साईडला दिला तर. राईट. म्हणून आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे येईल असते शास्त्र प्रमाणमच्या मागच्या अध्यायात पण गेलेलं आहे ते, की मनुष्याने जीवन कसं जगावं हे डिसाईड कोण करतं? शास्त्र करतं. आपण डिसाईड नाही करत. ज्या प्रकारे आपल्याला एखादा जर आपण बाजारात एखादी वस्तू आणली, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा काही कुठलीही वस्तू, तर त्याला एक मॅन्युअल येतं राईट ऑपरेट करायचं. समजा तुम्ही एक मिक्सर कुकर आणला असेल, कुकर,
आणि तुम्हाला कुकर कधी तुम्ही वापरला नाही अगोदर, तुम्हाला माहित नाही कसं वापरतात. पण तुमच्याकडे मॅन्युअल आलेलं आहे की ते कुकर कसं वापरावं. पण समजा तुम्ही ते मॅन्युअल उघडलं, बघूया आपण बघूया काय करूया, नको मला मॅन्युअल. हरे कृष्ण, मग काय होईल? मग तुम्ही कुकर लावाल घरी, झाकण लावाल आणि काय होईल? बॉम्ब स्फोट करून. त्या दिवशी प्रसाद घ्यायच्या वेळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये बेडवरती वरती बघत, राईट. मग जर आपण मॅन्युअल जर वापरलं नाही की बाबा हे झाकण असं लावायचं आणि मग प्रेशर पडल्यावरती त्यांना सिटीतनं हवा बाहेर पडते, नाही नाही आमच्या कुकरमध्ये असं होत नाही, हे वेगळा कुकर आहे आमचा, घट्ट लावलं झाकण. मग काय होईल? घट्ट लावा तर घट्ट होईल एकदम. मग तुम्ही पण तिथनं उडाल कुकर सोबत. जेव्हा हवा निघेल तुम्ही पण उडाल, कुकर पण उडेल वरती. मग जर आपण मॅन्युअल जर वापरला नाही, मनुष्य जीवनाकरता दिलेला मॅन्युअल आहे, राईट. मनुष्य जीवनाकरता दिलेलं शास्त्र मॅन्युअल आहे. मॅन्युअलला काय म्हणतात मराठीमध्ये? सगळे मराठी विसरलेले आहेत. हरे कृष्ण. मॅन्युअल माहितीये काय आहे ते, राईट. मार्गदर्शिका. मार्गदर्शिका बोलता. मी अगोदर सांगितलं. हरे कृष्ण. काय तुम्ही मराठी भक्तशास्त्री असून काय फायदा नाही. मग जीवन जगण्याची मार्गदर्शिका आहे भगवद्गीता. मग कसं होतं, जर मनुष्याने जर मार्गदर्शिका वापरली नाही, एकतर तो त्या गोष्टीला अंडर यूज करेल. म्हणजे समजा आता कुकर आहे, त्याने कुकर झाकणच लावलं नाही, बड़ा नहीं कुकर में ढक्कन नहीं लगाने का, मैंने तो कभी देखा नहीं ढक्कन लगाते इतना टाइट नहीं खुला रखो. मग ते कसं शिजेल? म्हणजे नॉर्मली जे भांड्यात शिजतं तसं शिजेल ते. आयडियली कुकर जे 1 तासामध्ये शिजणार तुमचं 20 मिनिटांमध्ये शिजवू शकता, राईट. म्हणजे तुम्ही जर मॅन्युअल वापरलं नाही की बाबा हे झाकण असं लावायचं आणि घट्ट करायचं आणि मग इथनं हवा सोडायची आणि 20 मिनिटांमध्ये तुमची खिचडी निघून तयार होईल शिजून, ते 1 तासामध्ये बाहेर पडेल, राईट. म्हणजे अंडर यूज. म्हणजे बेसिकली जर मॅन्युअल किंवा मार्गदर्शिका वापरली नाही तर आपण मनुष्य जीवन किंवा एखादी कुठली वस्तू त्याचा आपण अंडर यूज करू, म्हणजे त्याचा आपण जास्त फायदा घेऊ शकत नाही आणि कधी कधी नुकसान पण करून देऊ आपण. समजा कुकर लावला आणि झाकण फुटला, फाटला, काय झालं, संपलं, गेलं, राईट. सो म्हणून ही जी मधली कॅटेगरीचे लोक असतात त्यांना जर आपण समजावलं शास्त्रांची माहिती अशा प्रकारे, मग हे लोक हळूहळू आसुरी गुणांकडे न कल घेता दैवी बनू शकतात, राईट. सो दिस इज द वे. म्हणून इथे प्रभुपाद पण म्हणतात, मनुसंहितेचं उदाहरण दिलेलं आहे. आणि ऑफकोर्स जेव्हा मनुसंहितेचं प्रभुपाद जेव्हा उदाहरण देतात तेव्हा असं नाही की प्रभुपाद म्हणतात की सगळी मनुसंहिता ऍज इट इज फॉलो करा. नाही, कठीण आहे. मनुसंहिता ऍज इट इज आज फॉलो करू शकत नाही आपण. का? कारण तेवढी कडक जर फॉलो करायला लागले तर तुम्ही लोक राहणार नाही ते. आणि दुसरी गोष्ट, फॉलो करतो आपण नाही असं नाही, पण ते प्रिन्सिपल बघून बघून असतात टायमावरती. दुसरी गोष्ट ऍक्च्युली भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की आत्ताची जी मनुसंहिता आपल्याकडे आहे ना, ते ऍक्च्युली ब्राह्मणाने त्याला म्हणतात इंटरपोलेटेड. म्हणजे ब्राह्मणाने त्याच्यामध्ये काय केलेली आहे, म्हणजे ज्या एक काळी अशा ब्राह्मणाची एक अशी एक टाइम होऊन गेलेला आहे की त्यांनी केवळ आपलं वर्चस्व स्थापित करण्याकरता मनुसंहितेमधील अशा काही गोष्टी घेतल्या ज्या केवळ ब्राह्मणालाच वरती ठेवतात. मग त्याच गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या, बाकी त्यांनी म्हणजे बेसिकली तेव्हा ढवळढवळ केलेली लिखाणामध्ये. म्हणून आपल्याकरता स्टँडर्ड काय आज, ठीक आहे मनुसंहिता आहे, आपण जे प्रिन्सिपल आपल्याला लागू पडू शकतात जेवढे करू शकतो आपण फॉलो करतो. पण आपल्याकरता स्टँडर्ड आहे श्रीमद भागवत पुराण, भगवद्गीता, राईट, चैतन्य चरितामृत, हे आपल्याकरता स्टँडर्ड आहे. तर प्रभुपाद इथे लिहितात, पण चांगलं तात्पर्य असं आहे की शास्त्र, मनुसंहिता असेल किंवा गीता असेल, महाभारत असेल, काही असेल, शास्त्र. मग प्रभुपाद इथे लिहितात, मनुसंहितेमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे, कुठे गेला, की स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये. हरे कृष्ण. आता हे जे सांगितलं तर आजचे लोक काय करेल, तुम्हाला बस झालं काम तुमचं. आता तुम्ही एवढं जरी आय डोंट नो, प्रभुपादांचे तात्पर्य एवढे स्ट्रॉंग आहेत, राईट. मग एक जर लाईन उचलली तर अरे तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य देत नाही. मग प्रभुपाद लिहितात, याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना गुलामाप्रमाणे ठेवावे, तर स्त्रिया बालकाप्रमाणे असतात. बालकांनाही स्वातंत्र्य दिले जात नाही, परंतु त्यांना काही गुलामासारखे ठेवले जात नाही, राईट. आसुरी लोकांनी आता या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे
आणि त्यांना वाटते की स्त्रियांनाही पुरुषाप्रमाणे स्वातंत्र्य देण्यात यावे. राइट, असंच आहे ना. मतलब स्त्री जर आकाश में प्लेन उड़ा सकती है तो वो भी पुरुष के बराबर, उससे बढ़कर है. तो बराबर है ना, हमने क्या मना किया है, सही है. स्त्री भी कर सकती है सब कुछ, लेकिन स्त्री और पुरुष दोनों आखिर अलग अलग हैं. कुछ भी आप बोलो, आप उसको इक्वल नहीं कर सकते, ऍटलिस्ट बायोलॉजिकली. मग प्रभुपाद एक ठिकाणी एक लेडी रिपोर्टर असते, ती इंटरव्ह्यू घ्यायला येते. ते म्हणते, स्वामीजी यू सेज दैट विमेन आर इंफीरियर देन मेन. प्रभुपाद बोलतात, मैंने किधर कहा है, इंफीरियर नहीं कहा है. तो प्रभुपाद कहते हैं, अच्छा मुझे बताओ प्रेग्नेंट कौन होता है. हरे कृष्ण. स्त्री होते की पुरुष होतो प्रेग्नेंट. आता स्त्रीच प्रेग्नेंट होते ना, पुरुष थोडी होतो. मग ह्या नियमाला, प्रकृतीच्या नियमाने घालून दिलेल्या नियमाला कोणी बदलू शकतो का. नाही नाही, पुरुष प्रेग्नेंट होऊ शकतो. मग हा कसा होईल पुरुष प्रेग्नेंट. आहे का गर्भपिशवी आतमध्ये त्याच्या. नाही होऊ शकत ना. स्त्रियांचा रोल वेगळा आहे, पुरुषांचा रोल वेगळा आहे. हे कॉम्बिनेशनने काम करण्याकरता दिलेली व्यवस्था आहे. स्त्रियांमध्ये भावना असतात, पुरुषांमध्ये पुरुषार्थ असतो, रक्षा करण्याची त्यांची हे असते, कॅपॅसिटी असते. पण पुरुष केवळ शक्तीने जिंकू शकत नाही ना, किंवा जगू शकत नाही, त्याला भावना पण पाहिजेत ना. मग तुम्ही समजा घरी असाल, घरी आलात, घरी कामावर आलात आणि बायको म्हणत असेल, तिकडे ठेवले प्रसाद घ्या. तो म्हणाल क्या लाईफ में मजा आहे. तर तो एवढा काबाड कष्ट करून येईल, तेव्हा बायको म्हणेल, या बसा, पाणी देऊ, भाजी घालू, पोळी देऊ. मग त्याला कसं वाटतं, वाव. बिकॉज हे कॉम्बिनेशन आहे. राईट, हे प्रकृतीने बनवलेलं आहे आणि याला आपण टाळू शकत नाही, आणि आपल्या भल्याकरता बनवलेलं आहे. मग आता उलट झालंय आजकाल, स्त्रीला पुरुषासारखं व्हायचं असतं आणि पुरुषाला स्त्रीसारखं व्हायचं असतं. मग कसं होईल. म्हणून प्रभुपाद इथे लिहितात, तरीही असे करण्याने, म्हणजे स्त्रियांना पुरुषाप्रमाणे स्वातंत्र्य देण्याने काय झालेलं आहे, तरीही असं करण्याने जगाच्या सामाजिक परिस्थितीत काही सुधारणा झालेली नाही. बरोबर आहे का नाही. वस्तुतः उलट झालेलं आहे. काय झालेलं आहे, वस्तुतः स्त्रीला जीवनातील प्रत्येक दशेमध्ये संरक्षण दिले पाहिजे. स्त्रीला कौमार्य अवस्थेत पित्याने, यौवनावस्थेत पतीने आणि वृद्धावस्थेत मुलाने संरक्षण दिले पाहिजे. राईट. मनुहितेप्रमाणे हेच योग्य सामाजिक आचरण आहे. परंतु आधुनिक शैक्षणिक व्यवस्थेने स्त्रीत्वाची कृत्रिम भ्रामक प्रतिमा निर्माण केली आहे आणि म्हणून मानव समाजामध्ये विवाह पद्धती ही जवळजवळ एक काल्पनिक गोष्ट झाली आहे. तसेच स्त्रियांचा नैतिक दर्जाही आजकाल चांगला नाही. राईट. मग काय होतं की जर समजा अशा प्रकारे स्त्रियांना प्रोटेक्शन दिलं नाही आणि संरक्षण दिलं नाही, आणि स्त्रीला जर फक्त एक सेक्स ऑब्जेक्ट म्हणून जर बघितलं गेलं की स्त्री फक्त एक काम जीवन संतुष्ट करण्याकरता बनलेली मशीन आहे, मग त्याने काय होणार, कुठल्याही रिलेशनशिप मध्ये शेवटी काय आहे, भौतिक भोग किती घ्याल मनुष्य, किती घेईल. भौतिक भोगाने एक दिवशी तुम्हाला तिटकारा येणारच आहे आणि येतोच. किती आपण खाल्लं तरी पण आपल्याला वाटतच ना की अरे यार मजा नाही आया. राईट, नॉट वर्थ. एक दिवशी आपल्याला हे साक्षात्कार होतोच. पण हे जग कसं आहे, असं बनवलेलं आहे, म्हणजे भौतिक लोकांनी, म्हणजे आधुनिक लोकांनी, की स्त्रीला असं प्रेझेंट केलं जातं की स्त्री म्हणजे केवळ भोग करता बनलेली आहे. आणि मग स्त्री जर अशा समाजामध्ये असेल, तिला काय वाटतं, मला फक्त यूज करतात. इव्हन फॅमिली रिलेशनशिप मध्ये जेव्हा नवरा बायको असेल, जेव्हा नवऱ्याची मेंटॅलिटी अशी असेल, फक्त बायकोला तर वाटतच ना की मला फक्त यूज केलं जातं. राईट. मला पण काहीतरी भावना आहेत, इमोशन्स आहे, सन्मान आहे समाजामध्ये. राईट. मी एक वस्तू नाहीये फक्त यूज करायची. तर आजकाल कसं असतं, स्त्री बघते पुरुषाच्या पॉकेटकडे आणि पुरुष बघतो की स्त्री किती. लग्न करताना आजकाल काय मॅच केलं जातं, थोडी तुमचे गुण मॅच करायला जातात. ते गुण मॅच ह्याच्या अगोदर बघतात, पैसा कितना है भाई इसके पास. तर स्त्री बघते कितना पैसा इसके पास है आणि पुरुष बघतो किती दिखायला देखणी आहे. असं जर असेल तर मग तुम्ही काय आता, म्हणजे त्याला काय म्हणतात, जाऊ देत. हरे कृष्ण. तर
अशा अवस्थेमुळे प्रभात म्हणतात की तसंच स्त्रियांचा नैतिक दर्जाही आजकाल काय झालेला आहे, खालवलेला आहे. आजकाल तुम्ही बघताच सोशल मीडियामध्ये जेवढं काही चालतं, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, हे सगळं आकर्षण लोकांना कशावरती आहे, कमीत कमी कपडे आणि जास्तीत जास्त अश्लीलता. याने लोक आपले फॉलोअर्स वाढवतात, आपली रीच वाढवतात आणि ह्यामुळे एवढं करप्ट झालेलं समाज. आता तुम्ही बघता ना ते तिकडे वरती नेपाळमध्ये काय चाललेलं आहे, सोशल मीडिया बॅन. तो हम लोग जिंदा नहीं रह सकते सोशल मीडिया के बगैर. काही लोग म्हणतात की सोशल मीडिया नहीं वाला क्रांति, बट ऑफकोर्स उसमें ये पार्ट है ना, उसका तो मतलब बड़ा ये सेक्शन है ये, राइट. सो ऍक्च्युअली जर अशा प्रकारे जर स्त्रिया जगायला लागल्या तर स्त्रियांना ऍक्च्युअली याने नुकसान आहे जास्त. प्रभुपाद इथे लिहितात की याने प्रभुपादाने लिहिलेलं आहे. म्हणून आसुरी लोक समाजाच्या हितार्थ असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करत नाहीत. आसुरी लोक महर्षींचा अनुभव व त्यांनी घालून दिलेल्या विधिनियमांचे पालन करीत नसल्यामुळे त्यांची सामाजिक स्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. आज काय रिस्पेक्ट राहिलेला आहे, राईट. मग लोकांचा कल फक्त कशावरती आहे की जास्तीत जास्त भोग कसा मला घेता येईल, आणि ते भोगातनं फ्रस्ट्रेट झाल्यावरती मग क्राईम, गुन्हे, राईट, करप्शन, अनैतिक संबंध, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मनुष्य सुखी राहण्याची त्याची कल्पनाच नाही त्याला अजिबात आता. मग आता स्त्री जी असते ती कशी आहे, ती जर आई म्हणून वावरली तर आयुष्यभर ती प्रेम देऊ शकते, कारण आई सगळ्यांना प्रेम देऊ शकते ना, बरोबर आहे का नाही. आणि तिच्यामध्ये कॅपॅसिटी आहे ऍक्च्युली स्त्रीमध्ये प्रेम देण्याची, मातृत्वाचं प्रेम देण्याची. पण स्त्रीला जर अशी ट्रेनिंग असेल की मी जोपर्यंत देखणी आहे, सुंदर आहे, मी सगळ्यांना आकर्षित करते तर मी छान आहे, किती दिवस राहणार तशी सुंदरती. 40 नंतर तर केस पिकलेली असतात पण शॅम्पू लावून लावून काळे करून फिरतात. हरे कृष्ण. म्हणजे तुम्ही लावत असाल, लावा, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, राईट. पण बुद्ध म्हणण्याचं असं आहे की जर आपण फक्त शारीरिक आकर्षणावरतीच आपण जगत असेल की मी एवढं छान दिसायला आहे किंवा हे आहे, किती दिवस टिकणार ते सौंदर्य. 40, 45, 50 मग संपून जातात ते. पण जर तुम्ही जर ह्याच्यावरती जगताय की मातृत्वाच्या भावनेवरती की मी किती प्रेम देऊ शकते, इव्हन जो पती असतो त्याला पण एक मातृत्व प्रेम मिळतं त्याच्याकडनं, राईट. इट्स नॉट जस्ट की एक शारीरिक स्तराचं आहे ते, राईट. म्हणून प्रॉपर लिहितात की स्त्रीनं जर अशा प्रकारे आपण प्रोटेक्शन दिलं आणि स्त्री जर अशा प्रकारे राहिली तर स्त्री सदैव सुखी राहू शकते, कारण आईचा रोल ती नेहमी घेऊ शकते ती, राईट, अशा प्रकारे. परंतु आसुरिक समाज कसा आहे, तो आपल्याला भ्रमित करतो आणि महर्षींनी घालून दिलेल्या उपदेशांवरती चालत नाही. म्हणून समाजामध्ये काय आहे, लोक त्रस्त आहेत, दुखी आहेत, अशा प्रकारे. देन मग यानंतर हे सांगितल्यानंतर ही पहिली झाली ऑलरेडी, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनान विदुरासुरा. त्यानंतर मग पुढे हे आसुरी लोक कशा प्रकारे विचार करतात यांची भावना दिलेली आहे श्लोक नंबर 8 मध्ये. वाचा. मधुसूदन प्रिय माताजी तुम्ही वाचणार, वाचा श्लोक नंबर 8. माईक अनम्यूट झाला नाही तुमचा? हा, करा करा करा. मॅन्युअल वापरतायत ते. हरे कृष्ण. असत्यम अप्रतिष्ठम ते जगत आहु अनीश्वरम अपरस्परम संभूतम किम अन्यत काम अहेतुकम. ते म्हणतात की हे जगात असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हा जो श्लोक आहे हा एकदम ऍब्सोल्युटली हा आधुनिक जगाला लागू पडतो. ते म्हणतात या जगाचा कोणी आधार नाहीये. अच्छा, आधार नाही म्हणजे हे जगत कसं उत्पन्न झालंय, त्याला कारण काय बघा. ते म्हणतात पुढे, हे जगत असत्य आहे, याचा कोणी आधार नाहीये, परमेश्वर नावाचा कोणी नाहीये आणि याला कोणी नियंत्रक पण नाहीये. अच्छा, मग हे जग कसं निर्माण झालं? नाही, ह्या जगाला निर्माण होण्याकरता एकच कारण, ते म्हणजे मैथुन क्रिया. एक स्त्री आणि पुरुष एकत्र आले आणि त्याच्यातून एक संतती निर्माण झाली, बस अशा प्रकारे जग चाललेलं आहे. मग आता एक पक्षी आहे दुसरी पक्षी आहे, एकत्र येतात, पिल्लं होतात. तसाच एक
मनुष्य आहे, स्त्री आहे, एकत्र येतात. अशा प्रकारे फक्त काम भावनाने एकच चाललेलं आहे, बाकी याला काहीही कारण नाहीये. राईट. ही आसुरी लोकांची ही जी भावना आहे, प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, असुरांचा निष्कर्ष आहे की जगत म्हणजे केवळ एक भ्रम किंवा आभास आहे. याच्या उत्पत्तीस काहीच कार्यकारण, नियंत्रक, प्रयोजन इत्यादी काही कारण नाही. सर्व काही असत्य आहे. ते म्हणतात की प्राकृतिक सृष्टीची उत्पन्ने काही विशिष्ट आकस्मिक क्रियाप्रतिक्रियांमुळे झाली आहे. मग तुम्ही लहानपणी शिकला असाल ना ते काय त्याची थिअरी आहे, डार्विन, किंवा हे दुसरे मॉलिक्युलर थिअरी, की एक मॉलिक्युल आला, दुसरा एक अणू आला, दुसरा अणू आला, एकत्र झाले, मग रेणुतयार झाला आणि मग अचानक त्यातनं जीव अचानक निर्माण झाला. राईट. मग आता तुम्ही जर बघायला गेलात, सर्वात पहिले म्हणजे असत्यम आणि अप्रतिष्ठम जे लिहिलेलं आहे या श्लोकाच्या तात्पर्य अनुवाद श्लोक मध्ये, पहिले असत्यम अप्रतिष्ठम. असत्यम म्हणजे असत्य आहे, अप्रतिष्ठम म्हणजे याला आधार नाहीये. ही लोक कोण आहेत? भौतिकवादी लोक आहेत, जे म्हणतात या जगाला काही आधार नाहीये, ईश्वर नाही, कोण नाही, कोण नाही, हे असत्य आणि याला काही आधार नाहीये. आणि हीच लोक जे आहेत त्याची एक कॅटेगरी आहे वरती, बुद्धिस्ट लोक, ते पण म्हणतात असंच, असत्य अप्रतिष्ठम, या जगाला काही आधार नाहीये. मनुष्याला दुःख केवळ इच्छांमुळे आहे, इच्छांना नष्ट करा, निर्वाण शांती प्राप्त होईल. राईट. त्यानंतर त्याच्या वरती कॅटेगरी आहे मायावादी लोक. बघा, नास्तिक, त्यानंतर बौद्ध लोक, त्यानंतर मायावादी लोक. मायावादी काय म्हणतात? ब्रह्म सत्य, जगत मिथ्य. ते म्हणतात की हे जगत काय आहे, ब्रह्म जे आहे ते सत्य आहे, हे जगत असत्य आहे. म्हणजे भौतिक जगत हे खोटं आहे, केवळ ब्रह्म सत्य आहे. राईट. मायावादी लोक म्हणतात. पण भक्त व्यवस्थित जाणतो की ब्रह्म भी सत्य आहे, भौतिक जगत भी सत्य आहे, क्योंकि सत्य से आया है. राईट. हे विश्व काही खोटं नाहीये, ईश्वराने निर्माण केलेलं आहे, सत्यच आहे. फक्त एवढंच की हे जगत कधी व्यक्त होतं, कधी अव्यक्त होतं. राईट. कधी प्रकट होतं, कधी अप्रकट होतं. पण जी शक्ती आहे भौतिक जगत निर्माण करणारी ती सेम राहते. जसं तुमचा समजा एक बिल्डिंग असेल बनवलेली, वीट, माती, सिमेंट यांनी बनवलेली. राईट. समजा ती बिल्डिंग तुटली तर काय होतं? मग सिमेंट, वीट, माती हे सगळे एक ठिकाणी एका पोत्यामध्ये जमा होतात. बरोबर आहे. कल्पतरू राधिका माताजी, हरे कृष्ण. पण तीच माती त्या पोत्यामधून जर आपण काढली तर त्याने आपण काय बनवू शकतो? काय बनवू शकतो? बोला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जप करून थकले सगळे. हरे कृष्ण. अजून 8:44 झालेत, अजून 15 अर्धा तास आहे. अजून 8:15 ते 9:15. प्रसाद घेतला वाटतं तुम्ही सगळ्यांनी? प्रसाद घेतला? प्रसाद घ्यायच्या अगोदरच हरे कृष्ण घेतल्यावरती काय होईल? थकले बिचारे काम करून घरामध्ये. मग हे लोक, मग ही कॅटेगरी आहे. एक नास्तिक कॅटेगरी आहे खाली, ते म्हणतात या जगाला आधार नाही आणि या जगाला काही ईश्वर नाहीये. त्याच्यावरती आहे बौद्ध, ते पण तसं म्हणतात. त्याच्यावरती आहे मायावादी, ते म्हणतात ब्रह्म सत्य, जगत मिथ्य आहे. पण त्याच्यावरती आहे भक्त, जे म्हणतात ब्रह्म सत्य, जगत सत्य है, लेकिन जगत कभी मॅनिफेस्ट होता है, कभी अनमॅनिफेस्ट होता है. राईट. कधी प्रकट होतं, कधी अप्रकट होतं. राईट. त्या प्रकारे. मग त्यानंतर विश्वनाथ ठाकूर प्रभुपादांनी पण तात्पर्य दिलेलं आहे. या तात्पर्याला घेऊन म्हणतात की ऍक्च्युली हे जरा व्यवस्थित आहे का, टेक्निकल बरोबर थोडंसं 2-3 गोष्टी 10 मिनिटं ऐकलं तुम्हाला समजून जाईल पूर्ण तात्पर्य. मग ह्या जगाचं पूर्ण कारण काय आहे? ह्या जगाचं कारण काय ते म्हणतात, पुढे गेलं, किम मन्यत काम हेतुकम, केवळ कामामुळे जगत निर्माण झालेले. म्हणून तात्पर्य मध्यभागी प्रबंध दिलेलं आहे. सर्व काही केवळ पदार्थच आहेत आणि संपूर्ण विश्व म्हणजे अज्ञानाचा गोळा आहे. त्यांच्या मातून सर्व काही शून्यच आहे आणि आपण जे वैविध्य पाहत आहोत ते केवळ अज्ञानवशच पाहत आहोत. पुढे 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 प्रभू म्हणतात, हे सुंदर लिहिले प्रभुपादांनी, ते निश्चितपणे मांडतात की या सृष्टीतील वैविध्य म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शन आहे. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेत आपण अनेक गोष्टींची निर्मिती करतो, परंतु वस्तुतः अशा गोष्टी मुळीच अस्तित्वात नसतात. म्हणून ज्या वेळी आपण जागृत होतो तेव्हा पाहतो की सर्व काही स्वप्नच होते. बरोबर आहे.
पण वास्तविकपणे असुर जरी असे म्हणत असले जीवन हे केवळ स्वप्नच आहे, तरी या स्वप्नाचा उपभोग घेण्यात ते अतिशय तरबेज असतात. राइट. म्हणायला म्हणतात जगत क्या है, सब असत्य है, सब एक दिन खत्म होने वाला है, लेकिन भोग करने समय नहीं, भोग तो बढ़िया करेंगे हम लोग. म्हणून ज्ञान प्राप्ती करण्याऐवजी ते अधिक आपल्या स्वप्नसृष्टीमध्ये गुरफटत जातात. त्यांचा निष्कर्ष असतो की ज्याप्रमाणे मुलाचा जन्म केवळ स्त्री आणि पुरुष यांच्या संभोगाने होतो, त्याप्रमाणे हे जगतही आत्मतत्व विहिरतच उत्पन्न झाले आहे. त्यांच्या दृष्टीने केवळ पदार्थाच्या संयोगानेच जीवाची निर्मिती होते आणि आत्म्याच्या अस्तित्वाचा प्रश्न उद्भवत नाही. ज्याप्रमाणे घामापासून आणि मृत शरीरातून काहीही कारण नसताना अनेक जीव बाहेर येतात, त्याप्रमाणे भौतिक सृष्टीतील पदार्थाच्या संयोगातून सर्व सजीव प्राण्यांची निर्मिती झालेली असते. मग आता तुम्हाला माहिती आहे का, घामातनं पण बरेच किटमिट जन्माला येतात, पण ते आपोआप येत नाही हो. ऑलरेडी त्यांचे जंतू तिथे असतात, हवेमध्ये असतात. कधी बघा ना तुम्ही भाकरी ठेवली अशी 3-4 दिवस, त्याच्यात बुरशी लागते माहिती का तुम्हाला. तुम्हाला बुरशी ऑटोमेटिक जादू, अरे ऐसा नहीं है. उसके जो सीड्स है हवा में ऑलरेडी घूम रहे होते हैं, बारीक पार्टिकल. जब फेवरेबल जगह मिलता है वहां पे सेटल हो जाते हैं, उनको खाना पीना मिलता है, उधर बढ़ना चालू कर देते हैं. ते लोक बघत असतात कुठे आश्रय भेटेल. त्याचप्रमाणे अनेक असे जीवात्मे ते बघत असतात कौन से स्त्री के उदर में जाके बैठूं जो ज्यादा मुझे पाप करने के लिए शक्ती देगी. राईट. मग ते लोक जातात असे पापी याच्या शरीरामध्ये. आणि कोणी पुण्यात्मे असतात ते बघतात कहा पवित्र स्त्री का गर्भ है, वहां जाता हूं मैं. राईट. आपली ज्याप्रमाणे मनोवृत्ती असेल त्याप्रमाणे आपण अट्रॅक्ट करतो आत्म्यांना. मग आता हे लोक असं म्हणतात, ह्याला हिस्ट्री आहे एक. याला हिस्ट्री काय आहे बघा. 1854 राईट, त्याच्या आसपास 1859 3 स्टेजेस मध्ये बघा. तुम्ही ह्या तरपेला तुम्ही ह्याच्यामध्ये प्रभुपादांनी आणि चैतन्य सुंदर याला हे दिलेलं आहे. 3 गोष्टी आहेत. प्री मॉडर्न, मॉडर्न, पोस्ट मॉडर्न. प्री मॉडर्न म्हणजे मॉडर्न, आधुनिक काळाच्या पूर्वी एक काळ होता, त्याला म्हणतात प्री मॉडर्न. तो म्हणजे हा काळ आहे 1859च्या अगोदरचा काळ, म्हणजे 15वी, 16वी, 17वी शतक. तो होता प्री मॉडर्न टाइम, म्हणजे आधुनिकता याच्या अगोदर. त्यानंतर 18वी 19वी शतक मानलं जातं, ते मानलं जातं आधुनिक युग. त्यानंतर 21वी शताब्दी काय मानलं जातं, पोस्ट मॉडर्न टाइम, आधुनिक काळाच्या मागचं पुढचं युग. या 3 स्टेजेस आहेत बघा आता. मग जेव्हा 1859 साली जेव्हा डार्विननी जेव्हा शोध लावला, शोध म्हणजे काय, सगळं इकडून तिकडून चोरलेलं माल आहे, बंद उत्क्रांती, जलजावन लक्ष आणि स्थावर लक्ष म्हणजे ते सगळे श्लोक त्यातनं उचलले आणि तो म्हटला की अशी उत्क्रांती होते. पहिले जलचर, त्यानंतर मग स्थलचर मतलब पेड़ पौधे, फिर स्थलचर, फिर धीरे धीरे कीट मकोडे, फिर पंछी, फिर पशु, मग त्यानंतर मग माकडात मग मनुष्य. त्याने आपली तथाकथित उत्क्रांतीची ती व्याख्या दिली, ती चोरलेली आपल्या वेदांमधनं. राईट. मग तो म्हटलं की देखो संसार में भगवान है ही नहीं, 2 जीव संघर्ष करते हैं अपने अस्तित्व को टिकाने के लिए, जो पावरफुल रहता है वो टिकता है. बात तो सही है, लेकिन इन सबको शक्ति देने वाला, जन्म देने वाला, इन सबको संसार में भोजन प्रदान करने वाला कौन है वो? नहीं, कोई नहीं है. ये अपने आप सब कुछ उगा है, ये खाना पिना सब कुछ अपने आप आया है. आणि ही थिअरी फार पॉप्युलर झाली डार्विनची. तुम्ही अजून पण शाळेमध्ये वाचता असेल मला वाटतंय. म्हटलं कोई भगवान बिगवान कुछ नहीं, अपने आप सब कुछ निर्माण हो गया. बघा आता याने काय झालेलं आहे, याने काय झालंय की लोकांमध्ये अनैतिकता वाढली, इमॉरॅलिटी. जिथे ईश्वर नाहीये तिथे ईश्वराचे नियम पालन करण्याची गरज नाहीये ना. ईश्वर कोणाला हवा असतो, ज्याला नियम पालन करायचे असतात. ज्याला नियम पालन करायचं नाही तो म्हणतो ईश्वरच नाहीये. पण असं चालतं का? समजा तुमच्याकडे गव्हर्नमेंट आहे, तुम्ही म्हणता गव्हर्नमेंट नाहीये, खाओ मार फिर अभी गवर्नमेंट को बड़ा लगाएगी दंडा. नहीं, मैं रोड में गाड़ी कैसे भी चला सकता हूँ, चलाओ. नहीं, गवर्नमेंट है नहीं, हाँ बिल आता है फिर महीने के एंड में, मोबाइल में आता है ना, गाड़ी कितने जगह पे रोड क्रॉस किया, ब्रेक किया, लाईन. मग ह्या लोकांना असं समजत. मग आता काय बघा 1859 या दशकामध्ये जेव्हा डार्विननी पहिली थिअरी दिली तेव्हा लोक पहिलेच हळूहळू याच्या अगोदर लोक काय होते, आस्तिक होते, सगळे शास्त्रामध्ये विश्वास ठेवायचे. जेव्हा डार्विननी सिद्धांत दिला तेव्हा लोक नास्तिक व्हायला लागले आणि त्यांचा विश्वास जास्त सायन्स विज्ञानावरती वाढायला लागला. मग तुम्ही विचार करा ना, आजपासून 20 वर्षापूर्वी लोक आपले महाराष्ट्रामध्ये सुद्धा, मुंबईत सुद्धा किंवा भारतामध्ये विज्ञान विज्ञान विज्ञान,
आता एवढं नाही म्हणत लोक, कारण आता ऑलरेडी मार खाल्ला लोकांनी भरपूर. विज्ञानाचा आविष्काराचा मार खाल्लेला आहे, आता मग गपचूप देवाकडे येतात ते. पण तो मधला जो काळ होता ना 1960, 70, 80, 90 आणि 2000 पर्यंत, विज्ञानाने ही प्रगती केलेली, हे केले ते केलेले, विज्ञान राईट. मग 1859 डार्विन आल्यानंतर त्यानंतर अजून एक आला चोर शास्त्रज्ञ, त्याला म्हणतात सिगमंड फ्रॉइड म्हणून एक व्यक्ती होता. त्याने एक सिद्धांत दिला, सेम जो गीतेमध्ये दिलेला सिद्धांत तसा सिद्धांत दिला. तो म्हटला की सब कुछ क्या है, केवल मैथुन जीवन पे आधारित है. एवरीथिंग इज बेस्ड ऑन सेक्सुअलिटी. कोई भी जीव है, चाहे वो कोई माता पिता बच्चा कोई भी, हर किसी को केवल सेक्सुअल अट्रॅक्शन रहता है. त्याने असं सांगितलं, सेम जसं गीतेत सांगितलेलं आहे की अन्य हेतुम काम हेतुकम, की भौतिक जीवन कशा करताय, केवळ काम भोगा करता म्हणलेलं आहे. मग जेव्हा ही थियरी आली सिगमंड फ्रॉइड, हा काय म्हटला कि देखो हर जगह लोगों की इच्छा है काम भोग को करने की, लेकिन धर्म क्या करता है, आपको रेस्ट्रिक्ट करता है. धर्म बोलता है किसके साथ संग करना चाहिए, किसके साथ नहीं करना चाहिए, राइट. अगर स्त्री है तो उसकी माँ है, मतलब बच्चे हैं, पिता है, ये सब अलग अलग होता है. हा म्हणतो नाही, कोई भी स्त्री कुछ भी कहीं भी चलता है. मग याने जेव्हा ही थिअरी दिली, ही थिअरी अजून पॉप्युलर झाली आणि ह्या थिअरीने एवढं हे केलं, सच तो कहा जा रहा है, हर किसी को किसी के बारे में आकर्षण होता है, किसी स्त्री के बारे में किसी पुरुष को आकर्षण हो सकता है, और कुछ भी कर सकते हैं हम लोग. कौन किसने कहा, भगवान का कुछ नहीं है. सिगमंड फ्रॉइड, राइट. एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन सेक्शुअलिटी. त्यानंतर हे जी जेव्हा थिअरी आली 19th सेंचुरी, मग तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये किती मोठ्या मोठ्या क्रांत्या होऊन गेलेल्या आहेत, की ह्याच्यामुळे एवढं समाजामध्ये अनैतिकता वाढली. म्हणजे जी हिप्पी मुवमेंट तुम्ही जे बघता सगळ्या अमेरिकेत झाले, सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्या टायमाला जो 1960च्या दशकामध्ये डायव्होर्स रेट आहे ना, घटस्फोट त्याला म्हटलेलं आहे, डायव्होर्स रेट स्काय रॉकेटेड म्हणजे बाण आ गया. आणि आजकाल तुम्ही बऱ्याच देशांमध्ये बघत असाल 95% डायव्होर्स रेट आहे बऱ्याच कंट्रीमध्ये, 90 to 95%, राईट. मग यातनं काय होतं, याच्यामध्ये त्रास स्त्रीला होतो आणि त्यांना निर्माण होणाऱ्या अपत्याला होतो, मुलाला होतो. मग विवाह बाह्य अशी बरीच मुलं जन्माला आली, बऱ्याच स्त्रियांना त्रास झाला. त्यानंतर जेव्हा मार खाल्ला लोकांनी भरपूर 1960, 70, 80, 90, 2000 पर्यंत, मग बघा काय झालं. आता तुम्हाला टाइम पिरियड कळतोय का? आता 18व्या शतकाच्या अगोदर लोकांचा विश्वास विज्ञानावरती होता. इव्हन ख्रिश्चॅनिटीमध्ये, इस्लाममध्ये, हिंदुइझम मध्ये लोक शास्त्रामध्ये विश्वास करायचे. त्यानंतर 18व्या शतकामध्ये सायन्स आलं. 19व्या शतकामध्ये सायन्सची प्रगती व्हायला लागली आणि सायन्स एवढं हे झालं, उफाळलं. सायन्स विज्ञान, अरे विज्ञान से सब कुछ कर सकते हैं, आकाश में जा सकते हैं, जमीन में जा सकते हैं, कहीं कुछ भी कर सकते हैं, हम बड़ा बिल्डिंग बना सकते हैं, टेलीकम्युनिकेशन, इंटरनेट, वायरिंग, सब कुछ. पण हा होता मधला पिरियड, मॉडर्न पिरियड त्याला म्हणतात. 18व्या शतकाच्या अगोदरचा पिरियड आहे प्री मॉडर्न, मधला पिरियड आहे मॉडर्न. 18व्या आणि 19व्या शतकाचा पिरियड, जेव्हा लोकांनी भरपूर मार खाल्ला विज्ञानाचा. आणि स्पेशली जेव्हा 1945, तुम्हाला माहिती आहे विज्ञानामध्ये सर्वात मोठी प्रगती काय, आतापर्यंत सर्वात महान वैज्ञानिक कोण आहे विज्ञानाचा? आईन्स्टाईन, राईट. नाव तर ऐकलं असेल तुम्ही, आईन्स्टाईन. आपण दुसऱ्या संदर्भात पण ऐकलेला मागच्या वेळेला. आता ह्या संदर्भामध्ये 21व्या शतकामधला किंवा 20व्या शतकातला सर्वात महान वैज्ञानिक आईन्स्टाईन याने एक इक्वेशन दिलं होतं, E=mc². आणि लोक म्हणायचे वाव, ग्रेटेस्ट इन्साइट ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. फार जगातील, आणि त्या इक्वेशनने बरेच काही गोष्टी घडून आल्या इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन मध्ये. पण तुम्हाला माहिती आहे आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त डिझास्टर आणि सर्वात भयानक जे नरसंहार झाला असेल तो होता हिरोशिमा नागासाकी 1945, जेव्हा ॲटॉम बॉम्ब टाकला गेला जपानवरती. मग लोकांना समजायला लागलं की विज्ञान ऍक्च्युली वरदान नाहीये, विज्ञान हे शाप आहे. विज्ञान वरदान होऊ शकतं जर हे विज्ञान डिवोटीच्या हातामध्ये असेल तर. तुम्ही चाकू वापरता ना, चाकू नाही घरी वापरत भाजी कापायला, मग चाकू काय आहे?
चाकू एक टेक्नॉलॉजी आहे ना, एक शस्त्र आहे. मग चाकूने तुम्ही व्यवस्थित मस्त छान भाज्या कापू शकता, एकदम शेप मध्ये बरोबर, एकदम भोपळ्याचे बरोबर एकदम सेम साईज. घरांची जेव्हा भाजी बनवतात तेव्हा बनवतात आमचे काही कुक सगळे एकदम सेम आकाराचे, चौकोन 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 एकदम राईट. तर किती चांगला उपयोग होतो ना त्याचा भाजी कापायला. पण एखाद्या असुराच्या हातामध्ये असेल तर ते सेम चाकू काय करू शकतो, तो एखाद्याचा गळा कापू शकतो, एखाद्याला मारू शकतो. मग ह्या लोकांना कळायला लागलं नाही 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 नाही, विज्ञान ऍक्च्युली काय आहे, फार धोकेदायक आहे, खतरनाक आहे. मग ह्या लोकांचा विश्वास विज्ञानावर कमी व्हायला लागला आता. मग तुम्ही चेंज बघत असाल पॅटर्न मध्ये. आणि त्याच वेळेला काय झालं, दोन वैज्ञानिक होते, दोन थिअरी होत्या त्यावेळेला, क्वांटम फिजिक्स आणि रिलेटिव्हिटी. थोडं टेक्निकल आहे, ज्याला समजेल नाही समजेल टेन्शन नका घेऊ. क्वांटम फिजिक्स, अकॉर्डिंग टू क्वांटम फिजिक्स राईट, त्याला काय म्हणतात, मी हे हा त्याला म्हणतात, या जगामध्ये सत्याचं अस्तित्व काय आहे. या जगामध्ये सत्याचं अस्तित्व असं आहे, ऍज पर क्वांटम फिजिक्स, वेव्ह मध्ये गोष्टी घडतात. वेव्ह म्हणजे तुम्हाला कळतं, क्वांटम म्हणजे काय, आपल्या क्वांटम फिजिक्सच्या अनुसार प्रत्येक गोष्टीचं स्वरूप काय आहे, तरंगामध्ये आहे, तरंगांमध्ये आहे. आणि रिलेटिव्हिटीची थिअरी आहे आइन्स्टाईनने दिलेली, त्याच्या मताप्रमाणे सगळ्या गोष्टींचं स्वरूप आहे पार्टिकल मध्ये आहे, बारीक 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 अणूंमध्ये आहे. एवढं तर कळलं ना, तरंग आणि अणू. आणि ही दोन्हीही थिअरी एकमेकांच्या विरुद्ध आहेत टोटली. पण आइन्स्टाईन म्हटला मेरे हिसाब से तो रिलेटिविटी है. क्वांटम फिजिक्स बोलला नहीं, मेरे हिसाब से तरंगों में सारी चीजें. मग आता समजा से फॉर एक्झाम्पल हा एक मोबाईल आहे, ठीक आहे. हा मोबाईल नाहीये, हो तरंगाने बनलेला एक सिरीज आहे. तरंग 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 आहे त्याच्यामध्ये बरेच, किंवा याच्यामध्ये बारीक 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 पार्टिकल आहेत ऍज पर क्वांटम. आणि रिलेटिव्हिटी थिअरी प्रमाणे काय आहेत, पार्टिकल आहेत, बारीक बारीक म्हणजे बिंदू आहेत, ते फक्त एकत्र आलेत. मग आता या दोघांमध्ये युद्ध चालू झालं. तो म्हटलं हे सही, म्हटलं वो सही आहे. आणि प्रॉब्लेम काय झाला, दोन्ही थिअऱ्या काम करतात. गोष्टीचं वेव्ह फॉर्म पण आहे, तरंग, आणि पार्टिकल फॉर्म पण आहे. मग आइन्स्टाईन का राईट म्हटलं, इतना विरोधाभास, हे भी चलता है, वो भी चलता है. आणि त्याचसोबत माझ्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या. ॲटॉम बॉम्ब फुटले, लोक मेली, रेडिएशन सगळं लीक झालं. मग लोकांचा विश्वास विज्ञानावरनं कमी कमी होत गेला. मग आता तुम्ही तर बघतच आहात. मग आता तो जो टाइम होता फर्स्ट 18व्या शतकाच्या अगोदर, प्री मॉडर्न टाइम म्हणतात त्याला, ज्याच्यावरती लोकांचा शास्त्रावरती विश्वास होता, देवावरती, शास्त्रावरती. त्यानंतर मग डार्विन आला, सिगमंड फ्रॉइड आणि बरेच वैज्ञानिक आले. त्यांनी वैज्ञानिक तथाकथित प्रगती केली. लोकांना वाटलं वाव विज्ञान. पण विज्ञानाने काय हालत करून टाकली तुम्हाला माहिती आहे. आता 2001 पर्यंत आणि कोरोनापर्यंत तुम्ही ऍटलिस्ट बघत असाल, आणि कोरोनाच्या अगोदर सुद्धा. मग लोकांचा विश्वास कमी व्हायला लागला विज्ञानावर. लोक म्हटली विज्ञान की वजह से बहुत कुछ हो रहा है, लेकिन बहुत कुछ नुकसान भी हो रहा है हमारा. आता तुम्ही बघा, जगामध्ये पोर्नोग्राफी किती मोठी समस्या आहे. अडल्ट जे असतात, युथ, किंवा व्हिडिओ गेम खेळतात मुलं मोबाईलवरती, बापरे, त्यांना म्हणजे एवढी नशा चढते त्या व्हिडिओ गेमची, त्यांना त्यातनं परावृत्त करणे म्हणजे फोटो हेडे काय आहे फार मोठं. आता तरी इंडियन गव्हर्नमेंटने बऱ्याच साईडनं बॅन केलं ते सगळे व्हिडिओ गेम, हे ते बरेच 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 राईट. पण तुम्ही कंटॅमिनेशन ऑलरेडी दिलेले लोक खेळतात चोरून चोरून, इकडून तिकडून काढून ऍप बनवून. मग त्यानंतर चालू झाला मॉडर्न टाइम. मग लोक एवढे इरिटेट झाले, मुझे किसी के ऊपर विश्वास नहीं है, मुझे शास्त्र के ऊपर विश्वास नहीं है, मुझे विज्ञान के ऊपर भी विश्वास नहीं है. मुझे किसके ऊपर विश्वास है, अच्छा मैं इस्कॉन मंदिर गया था, अच्छा लगा. म्हणजे बेसिकली काय, एक्सपिरियन्स, अनुभव. आता मला जे अनुभवाला चांगलं येईल ना तेच सत्य आहे. मुझे जो अच्छा लगेगा वही सत्य आहे. मग आता प्रॉब्लेम काय आहे, या लोकांना जर तुम्ही या लोकांना जर तुम्ही वॉटर पार्कला घेऊन गेलात आणि वॉटर पार्क मध्ये एन्जॉय केलं, वाव सो नाइस एक्सपीरियंस. अच्छा मंदिर लेके आए, कीर्तन में बैठा है, वाव सो नाइस एक्सपीरियंस. तो कीर्तन काम करता है, वॉटर पार्क काम करता है. मग आता लोक काय म्हणतात आधुनिक काळामध्ये, मेरा किसी के विश्वास नाही. म्हणजे लोक एवढे इरिटेट, फ्रस्ट्रेटेड, आणि एवढे, तुम्ही विचार करा ना, माणूस जेव्हा
15 तास काम करेल इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे एवढं म्हणजे पूर्ण शरीरातला जो शक्ती जी आहे ते पूर्ण समाप्त करून म्हणजे आणि एवढे चिडचिड करून घरी येईल, त्याला तुम्ही काय अध्यात्माचा उपदेश द्याल? तुम्ही मला सांगा. तुम्ही त्याला म्हणाल चॅन्टिंग करता बसून, त्याला म्हणाल बाबा आता गीता वाच थोडं 10 मिनिटं 15 मिनिटं, तो 1 मिनिट अगरबत्ती फिरवणार नाही देवाला. तो घरी आला की म्हणजे जसं ऑफिस मधून सुटेल त्याच्या मनामध्ये एकच भाव असतो, अब जाके मैं संसार को भोगूंगा, क्योंकि इतना प्रताड़ना हुआ है, त्याचा विस्फोट एवढा खतरनाक आहे बाहेर आल्यावरती की मग दारू, म्हणजे स्ट्रेस दूर करण्याकरता नशा, मग अनैतिक स्त्रियांचा संबंध, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या उफाळलेल्या आहेत समाजामध्ये की मनुष्य आता म्हणजे एवढा फ्रस्ट्रेटेड इरिटेटेड आहे. मुझे किसी धर्म के ऊपर विश्वास नहीं है, ना मुझे विज्ञान के ऊपर विश्वास है, और लेकिन मुझे वो प्रभु जी मिले थे और मुझे कितना प्रेम किया उन्होंने, मुझे बिठाया, मेरे से सुना, मेरे को प्रसाद खिलाया, वाव मुझे अच्छा लगा. म्हणजे म्हणजे त्या व्यक्तीला अजूनपर्यंत गीतेवरती विश्वास नाहीये, त्या व्यक्तीला देवावरती विश्वास नाहीये, विज्ञानाचा विश्वास तर उडलेलाच आहे, पण मला त्या व्यक्तीची डिलिंग मला आवडली. तू छान मला किती त्याने बसवलं व्यवस्थित. तुम्हाला कळलं का वेळ होत्या आता? मग आता जो आधुनिक काळ आहे ना त्याचा प्रचार कसा आहे? एक्सपिरियन्स. तुम्ही लोकांना कसा अनुभव देता त्याच्यावरती लोक भक्त बनतील. आता लोक तुम्हाला डायरेक्टली शास्त्र वाचायला कोणी येणार नाही, लोक डायरेक्टली कोणी विज्ञानाकडे पण कोणी जाणार नाही. विज्ञान इतना भारी है, भारी भारी नाही, लोक हो गया, खत्म हो गया एक्साइटमेंट. एवढा भोग घ्यायचा होता आणि भोग घेतला संसारात, त्यांना कळलं की इसमें कुछ है नहीं, फुस हवा निकल गया उसमें से. मग आता काय होतं? म्हणून बघा पोस्ट मॉडर्न टाइम म्हणजे लोक काय म्हणतात, मुझे कुछ भी मत बताओ, मुझे विज्ञान के बारे में नहीं सुनना है, मुझे किसी शास्त्र के बारे में सुनना नहीं है, तुम्हें कुछ चीज अच्छी लगती है तुम फॉलो करो, मेरे ऊपर मत जबरदस्ती मत डालो. म्हणून बघा तुम्ही जेव्हा प्रीचिंग करताना तेव्हा तुम्ही जाऊन लोकांना सांगत अरे प्रभू चॅन्टिंग करो, कितना अच्छा है, बहुत अच्छा है, नाही ऐकणार तुमचं, ते नाही ऐकणार तुमचं. पण तुम्ही त्यांना जर चांगला अनुभव दिला चांगल्या व्यवहाराद्वारे, राईट, मग ते लोक हळूहळू असं आहे का चेक करके देखतात थोडंसं. कारण लोकांना आता काय पाहिजे? अनुभव पाहिजे. आणि ज्याला डायरेक्ट चांगला अनुभव भेटतो ते लोकच भक्तीमध्ये कन्वर्ट होतात, राईट. म्हणून पोस्ट मॉडर्न टाइम जो आहे ना ते लोक म्हणतात इफ यू फाइंड समथिंग गुड अँड इट वर्क्स फॉर यू, डोंट ट्राय टू युनिव्हर्सलाइज इट. मग आता तुम्ही हरे कृष्णवाले आहेत ना, मग तुम्ही काय म्हणता हरे कृष्णा ही पूरी दुनिया का उद्धार कर सकता है. त्या लोकांना ते आवडत नाही ऐकलेलं. तुमको अच्छा लगता है मतलब सबको अच्छा लगता है क्या रे? है माझा तर तुम्ही कसं कन्वर्ट करणार? त्यांना कन्वर्ट करायचा एकच मार्ग आहे आणि ती म्हणजे फार चांगला व्यवहार त्यांच्याचा असला पाहिजे आपल्याला. म्हणून आजकाल प्रचार करणे फार कठीण आहे, राईट. म्हणून राधानाथ महाराजांचे पुस्तक लिहिलेलं आहे ना जर्नी होम, तुषार प्रतीक, हे त्या प्रकारे लिहिलेलं आहे की लोकांना डायरेक्ट इन्स्ट्रक्शन देऊन चालत नाही आजकाल, फार कठीण आहे. तुम्ही लोकांना डायरेक्ट बोलूच शकत नाही की तू हे कर तू ते कर, नाही ऐकणार ते लोक. ते लोक एवढे इरिटेटेड आहेत ना समाजामध्ये, एवढे फ्रस्ट्रेटेड आहेत. कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये 12-15 तास लॉक करून घरी आल्यावरती कोण तुमचं ऐकणार आहे? मग हे असे इरिटेटेड लोक, फ्रस्ट्रेटेड लोक, यांना डायरेक्ट इन्स्ट्रक्शन नाही देऊ शकत. यांना तुम्हाला काय करावं लागतं? अच्छा भेट. मग किती तुम्हाला मशागत करा, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आपण स्वतःला आपल्याला प्रचार करण्याकरता लोकांनी किती मशागत केली आपल्याला माहिती आहे, बरोबर ना. पहिला राऊंड कधी चालू झाला? ज्या वेळेला 50 वेळा महाप्रसाद खाल्ला असेल, 100 वेळा तुमची स्तुती केली असेल कोणी, 200 वेळा तुम्हाला कोणी यात्रेला घेऊन गेला असेल, त्यानंतर मग हाँ आई थिंक चैंटिंग करना चाहिए, सब लोग कर रहे हैं देख रहा हूँ, और वैसे भी बहुत यात्रा में जा चुका हूँ, प्रसाद भी बहुत खाया है, फ्री में मंदिर भी जाता हूँ, सब कुछ फ्री में मिल रहा है, आई थिंक करना चाहिए, अच्छा लग रहा है, थोड़ा अच्छा लग रहा है मुझे अभी भी. म्हणून दिस इज द प्री मॉडर्न टाइम. कम्प्लीट जी प्रिचिंगची स्ट्रॅटेजी बदललेली आहे. म्हणून याला म्हणतात एक्सपिरियन्शियल. एक्सपिरियन्शियल म्हणजे in the postmodern time people see what experience you have got, how it transform your life. तुम्ही जेव्हा म्हणून बघा आजकालचे जे प्रवचन असतात ना, आजकालचे बरेच प्रवचन किंवा आजकालचे बरेच कॉर्पोरेट सेमिनार्स, लोक आपली स्वतःची उदाहरणं देतात की मेरे जीवन में इससे कैसे चेंज आया, आणि लोकांना ते ऐकायला आवडतं.
कारण लोगों बघायचं की तुमको क्या फायदा हुआ इससे, तुमको कुछ फायदा हुआ क्या? अगर तुमको कुछ फायदा नहीं हुआ तो मुझे सुना मत फालतू में. तुम्हें कुछ फायदा हुआ क्या जब करने से? हाँ, जब करने से अगर तुम्हें कुछ फायदा हुआ है तो बताओ, फिर मुझे वो सुन के अच्छा लगेगा तो मैं भी ट्राय करने की कोशिश करता हूँ. म्हणून अनुभवावरती आहे आजकाल. म्हणून आजकाल प्रीचिंग तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय दुसऱ्यांना अनुभव द्यायचा कठीण आहे, राईट. पण ऑफकोर्स आपल्याला जेवढा अनुभव आपण द्यावा. म्हणून महाप्रभूने आपलं म्हटलेलं आहे, जरा देखो तारे गाव कृष्ण उपदेश आम्हाला आज्ञा तारे येई देश, राईट. की तुम्ही गुरु व्हा, पण आपल्याला जेवढा अनुभव प्राप्त होईल तेवढा आपण घेऊन शेअर करायचा लोकांना. दॅट्स हाऊ. या पर्पज मध्ये तुम्ही बघाल प्रभू म्हणतात पुढे, राईट, 8व्या याच्यावरती प्रभू म्हणतात, म्हणून या अभिव्यक्तीचे कारण म्हणजे भौतिक प्रगती आहे आणि या व्यतिरिक्त इतर कोणतेही कारण नाही. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की मया अध्यक्षाने प्रकृती सुवेद चराचरम, माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भौतिक सृष्टी कार्य करीत आहे. या श्रीकृष्णांच्या वचनावर त्यांची श्रद्धा नसते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर असुराने भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचे परिपूर्ण ज्ञान नसते. प्रत्येक असुरी व्यक्ती स्वतःचा असा एक सिद्धांत असतो, त्याच्या दृष्टीने एक शास्त्र असतं, दुसऱ्या शास्त्राचा इतकाच प्रमाणभूत असतो. कारण शास्त्रांचा एकच प्रमाणभूत असा अर्थ असतो हे त्यांना मान्य नाही, राईट. वाय? बिकॉज ऑफ फ्रस्ट्रेशन. विचार करा केवढं फ्रस्ट्रेशन आहे. एवढं इव्हन डिवोटी सुद्धा आपण थकून जातो, राईट. ऑफिस, घराचं काम, मुलं बाळ, संसार सगळं जगत, त्याच्यावरती मग चॅन्टिंग करायला बसायचं. आणि ते पण तुम्ही म्हणता अटेंटिव्ह चॅन्टिंग करा, एकदम कडक करा, तुम्ही असेच बसा. बस म्हणतात नको मला चॅन्टिंग, ती तुम्ही जावा घरी, निघून जावा. नाही बोलू शकत आजकाल असं. हरे कृष्ण. तरी आम्ही ट्राय करतो पण शक्य नाहीये ते ऍक्च्युली बघायला गेलं तर. आणि बरेच लोक कशा चॅन्टिंग करतात मला माहिती आहे. आणि जर तुम्ही त्यांना काय बोललात ना तर चॅन्टिंग ते पण करतात, ते बंद करून टाकतील, राईट. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण प्रभुपादांच्या कृपेने, महाराजांच्या कृपेने आपल्याला शक्य होईल. सो अशा प्रकारे ही 3 स्टेजेस आहेत, प्री मॉडर्न, मॉडर्न, पोस्ट मॉडर्न. आणि आता नवीन आलेले आहे पोस्ट मॉडर्न, राईट. आता लोक खरंच तुम्हाला बघतात की तुम्हाला काय अनुभव आहे का चांगला तरच सांगा. म्हणजे तुम्ही जे मला सांगता ना त्याचा तुम्हाला अनुभव पाहिजे. उगाच सांगू नका जबरदस्ती, राईट. तुमचे फॉलोअर वाढवण्याकरता किंवा तुमची तथा नाही. तुम्ही हरे कृष्ण जप करता, तुम्हाला अनुभव आलेला आहे काय चांगला, हा तुम्हाला आला असेल तर तुम्ही स्ट्रॉंग प्रचार करू शकता, राईट. म्हणून बघा राधानाथ महाराज बसतात प्रवचनाला, 2 शब्द बोलतात, तुमच्यावरती परिणाम होतो ना. ऑफकोर्स आध्यात्मिक दृष्टीने ते तर ऑलरेडी उच्च आहे, पण लोकांना तेच हवं असते की तुम्हाला काय फायदा झाला त्याने ते सांगा आम्हाला. नुसतं तुम्ही कोरी हे नका सांगू फिलॉसॉफी, राईट. अशा प्रकारे. सो दिस इज हाऊ 8वा श्लोक आहे. हरे कृष्ण. काही प्रश्न बोला. झाला या श्लोक मध्ये पूर्ण झालेला आहे आज. पण तात्पर्य तसा एवढा स्ट्रॉंग होता तो मागचा आणि हा तात्पर्य. या शुक्रवारी क्लास नाहीये कारण मी उद्या चाललोय मायापूरला 3-4 दिवसाकरता यात्रेला. मग आता जेव्हा येईल तेव्हाच आपलं होईल आणि होईल आपलं लवकरच होईल सिलेबस होपफुली. तोपर्यंत मी अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो. ओके ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे का? काही प्रश्न, काही जिज्ञासा, काही दुःख सुख काय वाटायचं वाटून घ्या. 5 मिनिटात आपल्याकडे. मला भूक लागली, भाजीपोळी खाल्ली दिसत नाही अजून तुम्ही. ठीक आहे. मग तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागा. अभ्यास आता आपली परीक्षा होईल यानंतर 16, 17 आणि फायनल. देविता माताजी तुम्हाला काय बोलायचं आहे का? बोला. प्रभूजी तुम्ही बोललात ना आता आपले भगवद्गीतेचे चॅप्टर वाईज घेतात आहेत, 4 चॅप्टर 5 चॅप्टर, तर मग तो बुक पण होणार आहे का? घ्यायचे आहे का? बोलत असाल तर घेतो. तुम्ही बोलत असाल तर घेतो. नाही हीच तुमची फायनल एक्झाम असेल शेवटची. त्यानंतर मग डायरेक्ट भक्तिरसाम्र सिंधूची जी असेल ती भक्तिरसाम्र सिंधूची एकच परीक्षा होईल. छोटं पुस्तक आहे. प्रभूजी मी असं ऐकलेलं की कलियुगामध्ये मनुष्य आणि देवता असतो. म्हणजे मनुष्य आणि देवता म्हणजे देवता आणि असू
हे मनुष्याच्या शरीरामध्ये वास्तव करतात. म्हणजे ते त्यांचे स्वभाव विचार त्याच्यानुसार त्यांचे ते प्रकार पण दिसतं. त्यांचे जे वाईट भांडण वगैरे वागतात, वाईट वृत्तीचे असतात ते राक्षसी स्वभावाचेच असतात त्याचे. आणि जे चांगले जे सगळं भक्तीमध्ये आहे किंवा सत्संग वगैरे करतात ते देवतांमध्ये येतात. तर म्हणजे ते सत्य आहे म्हणजे ही गोष्ट. बरोबर आहे. आपल्या जे काय स्वभावामध्ये आपल्याला आपण कधी असं वाटतं मी आता फार मोठा राक्षस झालेलो आहे, आणि कधी वाटतं मी फार आता असं वाटतं पिवडी झालेलो आहे मी, नाही पण आश्रय वृत्तीच आहे. म्हणजे ते अभिमान होणं म्हणजे स्वतः तरी गोष्टीचं घमंड असतं, गर्व असतं, म्हणजे हे पण वाईट वृत्तीच आहे ना. बरोबर. म्हणून सत्संग ते आपल्याला ते आश्रयवृत्तीकडेच ठेवून जाते. त्याच्यामुळे सत्संग सत्संग केला तरच आपण त्याच्यामधून थोडंसं वाचू. बरोबर. सत्संग मध्येच आपल्याला सगळं काही प्राप्त होईल. मग डिवोटी म्हणतील हे जास्त असुर नको हो रे, शिंगा तुझे बघ डोक्यावरती शिंग आलेत, शिंगात मध्ये घे, हा थांब घेतो राईट, शिंगावरती येतात, कापून टाकतो. सत्संग, केवळ सत्संग नाही आपला उद्धार होऊ शकतो. कलियुगामध्ये दुसरा काही पर्याय नाहीये. आणि सत्संगमध्ये भक्तांनी एकमेकांना चांगली ट्रीटमेंट द्यावी. जसं आपण डिस्कस केलं, अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे पण अननेसेसरी अग्रेसिव्ह होता कामा नये. प्रेमाने वागाय सगळ्यांची, राईट. कारण प्रत्येक जण आपापल्या संघर्षामध्ये असतो. प्रत्येक जणांचे आपापले फ्रस्ट्रेशन स्ट्रगल असतात आयुष्यामधले, आणि कळत नाही ना प्रत्येकाला काय संघर्ष आहे, बघून कळत नाही ना. तो बिचारा घरी किती कष्ट ससून आलेला आहे मंदिरामध्ये, कळत नाही आपल्याला. जपा सेशनला बसले तुम्हाला काय माहिती त्याच्या डोक्यावरती किती काय काय गोष्टी चाललेल्या आहेत, राईट. तर प्रेमाने वागवून घेऊन प्रेमानेच आपण लोकांना वरती घेऊन जाऊ शकतो, जबरदस्तीने घेऊन जाऊ शकत, राईट. अशा प्रकारे ठीक आहे. मग आपण भेटूया पुढच्या बुधवारी आणि आपण मला पुढे घेऊन जाऊ. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा अनंत कोटि वैष्णववृंद की हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थैंक यू प्रभु जी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.